नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र त्यातील पहिला धडा महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी यावरील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत। हा स्वाध्याय पुस्तकात पान नंबर 63 आणि 64 वरती दिलेला आहे। प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। 1. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था। पर्याय राजकीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था यापैकी नाही। उत्तर पर्याय क्रमांक ब, आंतरराष्ट्रीय व्यवस्था। पुढील प्रश्न, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी। पर्याय युद्ध टाळणे, वसाहतीचे स्वातंत्र्य, राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे, निशस्त्रीकरण करणे। उत्तर पर्याय क्रमांक अ, युद्ध टाळणे। पुढील प्रश्न 3. शीतयुद्ध टिंबटिंब या घटनेमुळे संपले। पर्याय संयुक्त राष्ट्रांची स्थापना, सोव्हिएत युनियनचे विघटन, लष्करी संघटनांची निर्मिती, क्युबाचा संघर्ष। उत्तर पर्याय क्रमांक ब, सोव्हिएत युनियनचे विघटन। पुढील प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा। त्यातील पहिला प्रश्न, शीतयुद्ध। उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत युनियन ही दोन राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांची स्पर्धक बनली। या दोन राष्ट्रात उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा, शह यामुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले। या युद्धजन्य परिस्थितीलाच शीतयुद्ध असे म्हटले जाते। पुढील प्रश्न, अलिप्ततावाद। उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी दोन महासत्तांच्या गटात झाली। जगात असेही काही देश होते की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते। या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले। या धोरणालाच अलिप्ततावाद असे म्हणतात। परंतु अलिप्तता म्हणजे इतर राष्ट्रांपासून अलिप्त किंवा तटस्थता नव्हे। पुढील प्रश्न 3. परस्परावलंबन। उत्तर, जगातील प्रत्येक देश दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असतात, यालाच परस्परावलंबन असे म्हणतात। गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून राहावेच लागते, तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या व गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते। कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही, म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे वैशिष्ट्य बनलेले आहे। पुढील प्रश्न 4. द्विध्रुवीकरण। उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनने अण्वस्त्र निर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनले। अमेरिका आधीच महासत्ता होती। या दोन महासत्तांच्या गटात जगातील राष्ट्रांची विभागणी झाली। या विभागणीलाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात। पुढील प्रश्न, जागतिकीकरण। उत्तर, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला। भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि लोकांचे विचार कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला। माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या। देशांच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली। या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। तसेच सर्व स्वाध्याय पाहायचे असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट ऑप्शनमध्ये जाऊन सर्व इयत्तांचे स्वाध्याय दिलेले आहेत, प्लेलिस्टमध्ये सर्च करावे। पुढील प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा।
यातील पहिला प्रश्न, पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. मुद्दे दिलेले आहेत. कालखंड, सहभागी राष्ट्रे, युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना. पहिले महायुद्ध कधी झालेलं आहे? इसवी सन 1914 ते 1918. दुसरे महायुद्ध इसवी सन 1939 ते 1945. सहभागी राष्ट्रे पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका आणि त्यांच्या विरुद्ध जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया व ऑटोमन साम्राज्यातील देश. दुसऱ्या महायुद्धामधील देश ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, सोव्हिएत युनियन, कॅनडा, न्यूझीलंड, चीन, ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध जर्मनी, इटली, जपान. युद्धोत्तर स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना. पहिल्या महायुद्धात राष्ट्रसंघ, दुसऱ्या महायुद्धात संयुक्त राष्ट्र संघटना, त्यालाच युनो असे म्हणतात. अशा प्रकारे पहिलं महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यामध्ये आपण तुलना केलेली आहे. त्यामध्ये कोणते देश सहभागी होते आणि कोणते देश विरोधात होते हेही स्पष्ट होते. दुसरा प्रश्न, शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? उत्तर, त्यामध्ये 5 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट, सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल झाले. गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका व ग्लासनोस्त ही धोरणे अंमलात आणल्यामुळे प्रसारमाध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. त्यामुळे राजकीय व आर्थिक क्षेत्रात बदल होऊन लोकशाहीकरणाला चालना मिळाली. सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील पूर्व युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यामुळे अनेक नवी राष्ट्रे उदयास आली. अशा प्रकारे शीतयुद्धाची अखेर होण्यास विविध कारणीभूत ठरलेली आहेत. पुढील प्रश्न, तीन, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? उत्तर, सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने त्याचे सामर्थ्य कमी होऊन जागतिक राजकारणात अमेरिका हीच एकमेव महासत्ता उरली. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढवण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे व्यापारी संबंधांना प्राधान्य मिळाले. युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांना जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना जागतिक महत्त्व प्राप्त झाले. अशा प्रकारे राज्यशास्त्रातील पहिला धडा, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, सर्व स्वाध्याय आपण पाहिलेला आहे. त्यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित स्पष्ट केलेली आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.